नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं नात्यांची गुंफण या आपल्या चॅनलमध्ये. आज आपण एक नवीन कथा सुरू करणार आहोत. कथेचं नाव आहे खेळ नियतीचा. चला तर मग सुरू करूया. पुण्याच्या सदाशिव पेठेतील एका जुन्या पण अत्यंत नीटनेटके राखलेल्या वाड्यासारख्या घरात आज सकाळपासूनच सनईचे सूर ऐकू येत होते. हे कुटुंब संपूर्ण पेठेत त्यांच्या साधेपणासाठी आणि सुसंस्कृतपणासाठी ओळखले जायचे. घराचा मुख्य दरवाजा आज आंब्याच्या पानांनी आणि झेंडूच्या पिवळ्या धमक फुलांच्या माळांनी सजला होता. अंगणात आईंनी स्वतः तांब्याभर पाणी शिंपडून सडा टाकून एक मोठी पांढरी शुभ्र रांगोळी काढली होती, ज्याच्या चारही कोपऱ्यांवर हळद कुंकू वाहिलेले होते. घरातून सुवासिक अगरबत्तीचा आणि स्वयंपाकघरातून पुरणपोळीचा खमंग तुपाचा सुवास दरवळत होता. आज या घरचा एकुलता एक मुलगा आदित्य याचे लग्न जमले होते. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम 2 दिवसांपूर्वीच पार पडला होता आणि आज दोन्ही कुटुंबांनी मिळून साखरपुड्याची तारीख ठरवण्यासाठी एकत्र येण्याचे ठरवले होते. मुलगी होती वेदिका देवधर. वेदिका दिसायला अत्यंत साधी, डोळ्यात एक अनामिक शांतता असलेली, उंच आणि पारंपरिक गोड चेहरा असलेली मुलगी होती. तिच्या नशिबाने तिला लहानपणीच एक खूप मोठा आणि न पचणारा धक्का दिला होता. ती जेव्हा अवघ्या 10 वर्षांची होती तेव्हा तिच्या आईवडिलांचा एक कार अपघातात मृत्यू झाला होता. तेव्हापासून तिच्या मोठ्या काकांनी आणि काकूंनी स्वतःच्या मुलीसारखं रक्ताचं पाणी करून वेदिकाला वाढवले होते. काकांनी तिला शिक्षणात कधीही कमी पडू दिले नाही, पण वेदिकाला लहानपणापासूनच एका गोष्टीची नेहमी उणीव भासायची, ती म्हणजे स्वतःचे हक्काचे घर, जिथे तिला माझी माणसे म्हणता येईल, असा हक्काचा आडोसा मिळेल. हे कुटुंब अगदी तसेच होते. जेव्हा आई आणि बाबा वेदिकाला पाहायला गेले तेव्हा तिची नम्रता, तिची बोलण्याची पद्धत आणि तिचे साधे राहणीमान पाहून आईच्या डोळ्यात पाणी आले होते. त्यांनी त्याच क्षणी तिच्या डोक्यावर हात ठेवला होता. आदित्य पुण्यातल्या एका नामांकित आणि मोठ्या IT कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत होता. तो दिसायला उंच, राजबिंडा, स्वभावाने कमालीचा शांत आणि आपल्या कर्तव्याप्रती अत्यंत जागरूक असलेला तरुण होता. जेव्हा त्याने वेदिकाला पहिल्यांदा देवघरासमोर दिवा लावताना पाहिले तेव्हाच तिच्या चेहऱ्यावरील तो सात्विक भाव त्याच्या मनाला स्पर्श करून गेला होता. आदित्यला आधुनिक विचारांची पण कौटुंबिक मूल्यांची जपणूक करणारी मुलगी हवी होती आणि वेदिका त्याच्या या चौकटीत अगदी परफेक्ट बसत होती. वेदिकानेही जेव्हा आदित्यचा आदरयुक्त स्वभाव आणि आईबाबांशी त्याचे असलेले वागणे पाहिले तेव्हा तिने मनातून या नात्याला आनंदाने स्वीकारले होते. हा पूर्णपणे एक घरच्यांनी ठरवलेला अरेंज मॅरेजचा प्रवास होता, पण त्यांच्यातील परस्पर ओढ आणि आदर एखाद्या लव्ह मॅरेजपेक्षा कितीतरी पटीने जास्त खोल होता. साखरपुडा झाला आणि त्यानंतर अवघ्या 2 महिन्यात लग्नाचा शुभमुहूर्त निघाला. पुण्याच्या एका पारंपरिक आणि मोठ्या मंगल कार्यालयात हा लग्न सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला. मंगलाष्टकांचे पवित्र सूर घुमले, अक्षता पडल्या आणि वेदिका देवधरची वेदिका आदित्य कुलकर्णी झाली. सासरच्या घरात पहिल्यांदा पाऊल ठेवताना वेदिकाच्या मनाची घालमेल होत होती. तिचे हात थोडे थरथरत होते, पण आईंनी मुख्य उंबरठ्यावर तिची आरती ओवाळली, सोन्याचे जोडवे तिच्या पायात घातले आणि तिला मुलीसारखं उजवा पाय पुढे करून घरात घेतले. बाबांनी तिच्या पाठीवर हात ठेवून आशीर्वाद दिला आणि म्हणाले, वेदिका बाळा, आजपासून या घराची कोणतीही जबाबदारी तुझ्यावर ओझं बनणार नाही. तू या घरची सून नाही तर आमची मोठी मुलगी आहेस. सासरच्या या पहिल्याच दिवसाच्या अथांग स्वागताने
वेदिकाच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. तिची वर्षानुवर्षांची हक्काच्या घराची भूक आज खऱ्या अर्थाने मिटली होती. लग्नाच्या पहिल्या रात्री जेव्हा वेदिका खोलीत अस्वस्थपणे नववधूच्या शृंगारात बसली होती, तेव्हा आदित्य हातामध्ये दुधाचा ग्लास घेऊन आत आला. त्याने वेदिकाची अस्वस्थता एका क्षणात ओळखली. तो गादीवर तिच्या शेजारी थोड्या अंतरावर बसला आणि तिचा थरथरणारा हात आपल्या दोन्ही हातात घेत अतिशय हळुवार आवाजात म्हणाला, वेदिका, मला पूर्ण जाणीव आहे की तुझ्यासाठी हे घर, ही माणसं आणि हे वातावरण पूर्णपणे नवीन आहे. मी तुला एका रात्रीत पती म्हणून स्वीकारण्याची सक्ती कधीच करणार नाही. आपण आधी एकमेकांचे चांगले मित्र बनूया. तुला या घरात कधीही कोणत्याही गोष्टीची अडचण आली किंवा भीती वाटली तर तू थेट माझ्याशी बोलू शकतेस. आजपासून तुझ्या सुखाची आणि तुझ्या चेहऱ्यावरील हसण्याची संपूर्ण जबाबदारी माझी आहे. आदित्यचे हे शब्द ऐकून वेदिकाच्या मनातील सर्व धाकधूक एका सेकंदात गळून पडली. तिला जाणवले की नियतीने तिच्या पदरात जगातला सर्वोत्तम, समजूतदार आणि मनाचा श्रीमंत माणूस टाकला आहे. तिने हळूच आपले डोके आदित्यच्या खांद्यावर टेकवले आणि एका सुंदर संसाराची पहिली पहाट तिथे उगवली. लग्नानंतरचे दिवस एखाद्या पाखरासारखे वेगाने उडून जात होते. महिने सरकत होते आणि वेदिका व आदित्यचा संसार पुण्यातल्या एका शांत आणि सुंदर सजवलेल्या फ्लॅटमध्ये अत्यंत आनंदाने चालला होता. आदित्य वेदिकाची खूप जास्त काळजी घ्यायचा. ऑफिसमधून येताना तिच्यासाठी गजरा घेऊन येणे किंवा तिला आवडणारी कोणतीही छोटी वस्तू लक्षात ठेवून आणणे ही त्याची रोजची सवय झाली होती. रविवारी दोघेही पुण्याच्या सिंहगड किल्ल्यावर फिरायला जायचे किंवा जंगली महाराज रोडवर कॉफी प्यायला जायचे. वेदिकानेही आपल्या सुगरणपणाने आणि गोड स्वभावाने संपूर्ण कुटुंबाला अगदी आपलेसे करून घेतले होते. आई तर गल्लीतल्या सर्व मैत्रिणींना अभिमानाने सांगायच्या की मला सून नाही तर माझ्या घराचे गोकुळ करणारी साक्षात लक्ष्मी मिळाली आहे. आदित्य आणि वेदिकाच्या नात्यातील विश्वास इतका घट्ट होता की त्यांच्यात कधी साधा गैरसमज किंवा इगो क्लॅश कधीच झाला नाही. लग्नाला 1.5 वर्ष पूर्ण झाले आणि संपूर्ण कुटुंबासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली. वेदिका गरोदर होती. ही बातमी ऐकताच आदित्यचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्याने त्या दिवशी ऑफिसला सुट्टी घेतली आणि तो वेदिकाच्या समोर लहान मुलासारखा रडू लागला. तो म्हणाला, वेदिका, तू मला या जगातला सर्वात मोठा आनंद दिला आहेस. आजपासून तू कोणतीही दगदग करायची नाहीस. तो ऑफिसमधून नेहमीपेक्षा 2 तास आधी घरी यायचा. वेदिकासाठी स्वतः स्वयंपाकघरात जाऊन गरम सूप किंवा हलका आहार बनवायचा. रात्री झोपताना तो सतत वेदिकाच्या पोटाशी आपला कान लावून बसायचा आणि म्हणायचा, आपली मुलगी जेव्हा या जगात येईल ना, तेव्हा ती हुबेहूब तुझ्यासारखी दिसेल. तिचे डोळे तुझ्यासारखेच बोलके असतील. वेदिका लाजायची. त्याचा हात आपल्या हातात घ्यायची आणि म्हणायची, आणि जर मुलगा झाला तर? आदित्य म्हणायचा, मुलगा झाला तरी तो तुझ्यासारखाच संस्कारी असेल. 9 महिन्यांचा तो अत्यंत काळजीचा, सुखाचा आणि प्रेमाचा प्रवास अखेर संपला. पुण्याच्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये वेदिकाने एका अतिशय गोड, जणू स्वर्गातील परीसारख्या दिसणाऱ्या मुलीला जन्म दिला. जेव्हा नर्सने ती लहान चिमुरडी आदित्यच्या हातात दिली, तेव्हा तिच्या छोट्याशा हाताने आदित्यच्या हाताचे बोट घट्ट पकडले. आदित्यच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. संपूर्ण कुटुंबात जणू दिवाळी साजरी होत होती. आईबाबांनी संपूर्ण हॉस्पिटलमध्ये पेढे वाटले. त्या चिमुरडीचे नाव खूप विचार करून आरोही ठेवण्यात आले. आरोहीच्या येण्याने घराचे खऱ्या अर्थाने गोकुळ झाले होते. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात आता तिची खेळणी आणि लहान कपडे दिसू लागले होते.
ती संपूर्ण कुटुंबाचा जीव की प्राण बनली होती. आदित्य तर ऑफिसमधून आल्यावर आपले बूट आणि लॅपटॉप बॅग कुठे टाकतो याचेही त्याला भान नसायचे. तो सरळ धावत जाऊन आरोहीला उचलून घ्यायचा. तिचा तो मऊ स्पर्श आणि तिचे निरागस हसणे आदित्यचा संपूर्ण दिवसाचा कामाचा ताण एका सेकंदात दूर करायचे. वेदिका स्वयंपाकघरातून हे दृश्य पाहायची आणि देवाचे आभार मानायची की तिच्या आयुष्यात इतके सुंदर दिवस आले आहेत. आई आणि बाबाही नातीसोबत खेळण्यात पूर्णपणे रमून गेले होते. आदित्य अनेकदा रात्रीच्या वेळी आरोहीला कडेवर घेऊन हॉलमध्ये फिरण्यात घालवायचा, जेणेकरून वेदिकाला तिची झोप पूर्ण घेता येईल. त्यांच्या संसाराचा हा वेल आता पूर्णपणे बहरला होता आणि कुटुंबाला वाटत होते की त्यांचे हे सुख आयुष्यभर असेच कायम राहील. आरोही आता हळूहळू मोठी होत होती. पाहता पाहता तिने वयाची 3 वर्षे पूर्ण केली होती. ती आता घरात रांगण्यापलीकडे जाऊन अडखळत पावले टाकत पळू लागली होती. तिचा आवाज अजून पूर्ण स्पष्ट नव्हता. ती फक्त तोंडातल्या तोंडात काहीतरी गुणगुणायची आणि घरभर वस्तू इकडे तिकडे टाकायची. ती सतत बाबा बाबा असा आवाज काढत लंगडत पावलांनी आदित्यच्या पाठीमागे फिरायची. आदित्यही तिच्यासाठी घोडा बनायचा. तिच्यासोबत जमिनीवर बसून लहान मुलांची खेळणी खेळायचा. तिची प्रत्येक लहान गरज पूर्ण करणे हा आदित्याचा जणू विरंगुळा झाला होता. ती जेव्हा भुकेने आणि झोपेने रडायची तेव्हा फक्त आदित्यच्या कुशीत ती शांत व्हायची. वेदिका आता घरच्या जबाबदाऱ्यांसोबतच बाबांच्या तब्येतीचीही खूप काळजी घ्यायची. बाबांना वाढत्या वयासोबत सांधेदुखीचा आणि उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे त्यांच्या औषधोपचारांची संपूर्ण जबाबदारी वेदिकाने स्वतःवर घेतली होती. आईंना आता गुडघ्यांच्या त्रासामुळे जास्त वेळ उभे राहून काम करता येत नव्हते. त्यामुळे स्वयंपाकघरातील संपूर्ण जबाबदारी वेदिका एकटीच सांभाळत होती. पण तिच्या चेहऱ्यावर कधीही थकवा किंवा कपाळावर त्रासाची एकही आठी उमटत नव्हती. आदित्य तिला अनेकदा म्हणायचा, वेदिका, तू या घराला ज्या पद्धतीने सांभाळले आहेस त्याला तोड नाही. मला ऑफिसमध्ये कामाचा ताण असतो, पण मला घराची अजिबात काळजी नसते, कारण मला माहीत आहे की मागे तू खंबीरपणे उभी आहेस. वेदिका हसून म्हणायची, हे माझंही घर आहे आदित्य, आणि ही माझीही माणसं आहेत. तुम्ही फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. त्या वर्षीचा पावसाळा पुण्यात खूप लवकर आणि अत्यंत तीव्रतेने सुरू झाला होता. जून महिन्याचा तो दुसरा आठवडा होता. सकाळपासूनच पुण्याच्या आकाशात काळेकुट्ट ढग जमा झाले होते आणि दुपार होत होती. मुसळधार पावसाची सर सुरू झाली होती. हवामान खात्याने पुढील 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला होता. नेमक्या याच वेळी आदित्यच्या ऑफिसमध्ये एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची आंतरराष्ट्रीय मीटिंग ठरली होती, ज्यासाठी त्याला स्वतः मुंबईच्या मुख्य ब्रँचमध्ये उपस्थित राहणे अनिवार्य होते. ही मीटिंग आदित्यच्या करिअरसाठी मोलाची ठरणार होती, कारण या प्रोजेक्टच्या यशावर त्याचे पुढील प्रमोशन अवलंबून होते. आदित्यने गुरुवारी रात्रीच आपली तयारी पूर्ण केली होती. तो शुक्रवारी सकाळी लवकर मुंबईसाठी निघणार होता आणि शनिवार संध्याकाळपर्यंत पुण्यात परतणार होता. शुक्रवारची ती सकाळ उजाडली तेव्हा पुण्यात पावसाचा जोर अधिकच वाढला होता. खिडक्यांवर पाण्याचे थेंब जोराने आदळत होते. वेदिकाने सकाळी 5 वाजता उठून आदित्यसाठी डबा तयार केला होता आणि त्याचे कपडे इस्त्री करून ठेवले होते. आदित्य जेव्हा तयार होऊन हॉलमध्ये आला तेव्हा त्याने पाहिले की वेदिकाच्या चेहऱ्यावर एक अनामिक अस्वस्थता होती. तिचे हात थोडे थंड पडले होते. आदित्यने तिच्याजवळ जाऊन तिचा चेहरा वर केला आणि विचारले, काय झालं वेदिका? तू इतकी शांत का आहेस? तुझी तब्येत तर ठीक आहे ना? वेदिकाने आदित्यच्या कोटचे बटन नीट करताना म्हटले, माहीत नाही आदित्य, पण आज सकाळपासूनच माझं मन खूप अस्वस्थ आहे. माझा डावा डोळा सतत फडफडतो आहे. बाहेर पाऊस खूप जास्त आहे
खंडाळा घाटात अनेकदा दरडी कोसळतात, रस्ते निसरडे असतात. मला वाटतं तुम्ही आजचा प्रवास टाळलात तर. मीटिंग व्हिडिओ कॉलवर करता येणार नाही का? आदित्य हसला आणि त्याने वेदिकाला जवळ घेत म्हटले, वेडी आहेस का तू वेदिका? क्लायंट्स परदेशातून स्वतः मुंबईला आले आहेत, त्यामुळे मला तिथे प्रत्यक्ष जाणे खूप गरजेचे आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. मी माझी कार खूप सावकाश चालवीन. एक्सप्रेस हायवेवर मी जास्त स्पीड घेणार नाही आणि मी मुंबईला पोहोचताच तुला पहिला फोन करेन. तू फक्त आईबाबांची आणि आपली आरोहीची काळजी घे. असे म्हणून आदित्यने झोपलेल्या चिमुरड्या आरोहीच्या कपाळावर एक प्रेमाने पापी घेतली. आईबाबांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. वेदिका मुख्य दारात उभी राहून आदित्यची कार गल्लीच्या बाहेर जाईपर्यंत पाहत राहिली. त्याची कार जेव्हा दिसेनाशी झाली तेव्हा वेदिकाने एक मोठा दीर्घ श्वास घेतला, पण तिच्या मनातील ती काळजी काही केल्या दूर होत नव्हती. शुक्रवारचा तो संपूर्ण दिवस वेदिकाने स्वतःला कामात गुंतवून ठेवण्याचा खूप प्रयत्न केला. तिने घराची साफसफाई केली, आईबाबांचे जेवण वेळेवर दिले, आरोहीला पाळण्यात झोपवले, पण तिचे लक्ष सतत हॉलमधील भिंतीवर असलेल्या घड्याळाकडे आणि स्वतःच्या मोबाईल स्क्रीनकडे लागलेले होते. आदित्यने नियमाप्रमाणे मुंबईला पोहोचल्यावर दुपारी 12 वाजता फोन केला होता. तो म्हणाला होता, वेदिका, मी सुरक्षितपणे मुंबईच्या ऑफिसमध्ये पोहोचलो आहे. घाटात पाऊस होता पण ट्रॅफिक नव्हतं. मीटिंग दुपारी 2 वाजता सुरू होईल आणि ती संपायला रात्रीचे 8 किंवा 9 वाजतील. पाऊस जर जास्त असेल तर मी आज रात्री मुंबईच्याच ऑफिसच्या गेस्ट हाऊसमध्ये थांबेन आणि शनिवारी सकाळी निघेन. तू काळजी करू नकोस. आदित्यचा तो फोन आल्यावर वेदिकाला थोडा धीर आला होता. दुपार सरली आणि संध्याकाळ झाली. पुण्यात पावसाचा तांडव अधिकच भयानक होत चालला होता. विजांचा कडकडाट इतका मोठा होता की घराची तावदाने थरथरत होती. रात्रीचे 8 वाजले, 9 वाजले, पण आदित्यचा कोणताही फोन किंवा मेसेज आला नव्हता. वेदिकाने त्याला 9:30 वाजता फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फोन आउट ऑफ कव्हरेज एरिया दाखवत होता. तिने विचार केला की कदाचित मीटिंग अजून संपली नसेल किंवा तो बेसमेंट हॉलमध्ये असेल जिथे रेंज नसते. तिने आई आणि बाबांना रात्रीचे जेवण वाढले. बाबा म्हणाले, वेदिका, तूही जेवून घे बाळा. आदित्य मोठा मुलगा आहे, तो काळजी घेईल स्वतःची. पण वेदिका म्हणाली, नाही बाबा, त्यांचा फोन आल्याशिवाय मला घास घशाखाली उतरणार नाही. तुम्ही जेवून घ्या. रात्रीचे 11 वाजून गेले होते. संपूर्ण पेठेतले दिवे पावसामुळे गेले होते. घरात फक्त मेणबत्तीचा प्रकाश होता, जो वातावरणातील गांभीर्य अधिकच वाढवत होता. आई हॉलमधील सोफ्यावरच आदित्यची वाट पाहत झोपी गेल्या होत्या, तर बाबा बेडवर आडवे झाले होते. वेदिका खिडकीपाशी उभी राहून बाहेर पडणाऱ्या पावसाच्या धारांकडे पाहत होती. तिच्या मनात भीती वाढत होती. तिने पुन्हा एकदा आदित्यचा नंबर डायल केला, पण यावेळी फोनवरून ऑपरेटरचा थंड आवाज आला, तुम्ही संपर्क साधत असलेला ग्राहक सध्या कार्यक्षेत्राच्या बाहेर आहे किंवा त्यांचा फोन बंद आहे. वेदिकाच्या काळजाचा ठोका चुकला. आदित्य कधीही त्याचा फोन बंद ठेवत नसायचा, विशेषतः जेव्हा तो प्रवासात असायचा. रात्रीचे 11:15 झाले आणि अचानक मुख्य दारावर कोणीतरी अत्यंत जोराने हात मारला. बेल बंद असल्यामुळे दरवाजा वाजवण्याचा तो आवाज संपूर्ण शांत घरात घुमला. दरवाजाचा तो आवाज ऐकताच वेदिकाच्या अंगावर काटा आला. ती धावतच हॉलमध्ये आली. आईही दचकून उठून बसल्या. बेडवरून बाबाही लंगडत बाहेर आले. वेदिकाचे हात थरथरत होते. तिने हळूच दरवाजाची कडी काढली आणि दरवाजा उघडला. तिला वाटले समोर आदित्य उभा असेल. तो पावसात भिजून आला असेल आणि त्याचा फोन बंद झाला असेल. पण दारात आदित्य नव्हता. दारात पुण्याच्या स्थानिक पोलीस स्टेशनचे 2 वरिष्ठ पोलीस अधिकारी उभे होते. त्यांच्या अंगावर काळे रेनकोट होते, ज्यातून पाण्याचे थेंब टप टप जमिनीवर पडत होते. त्यांच्या पाठीमागे गल्लीत पोलिसांची जीप उभी होती.
जिचा लाल निळा दिवा अंधारात चमकत होता. पोलिसांच्या चेहऱ्यावर कमालीचे गांभीर्य आणि एक अथांग दुःख होते. पोलिसांना मध्यरात्री दारात पाहून वेदिकाच्या पायाखालची जमीनच सरकली. बाबा पुढे झाले आणि त्यांनी वेदिकाला बाजूला सारत विचारले, "काय झालं साहेब? तुम्ही मध्यरात्री?" "माझा मुलगा आदित्य मुंबईहून येणार होता. काही अडचण झाली का?" पोलीस अधिकाऱ्याने आपले डोके खाली झुकवले आणि अत्यंत जड आवाजात सांगितले, "खूप मोठी दुर्घटना झाली आहे." पोलीस अधिकाऱ्याचे ते शब्द ऐकताच आईंनी आपल्या छातीवर हात ठेवला. बाबांचा श्वास रोखला गेला. पोलीस अधिकाऱ्याने पुढे सांगायला सुरुवात केली. रात्री साधारण 8:30च्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर खंडाळा घाटातील पुलाजवळ एक भीषण अपघात झाला. मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या एका अतिवेगात असलेल्या मोठ्या ट्रकचे ब्रेक निकामी झाले. पाऊस आणि धुक्यामुळे समोरची व्हिजिबिलिटी खूप कमी होती. त्या अनियंत्रित ट्रकने तुमच्या मुलाच्या कारला मागून अत्यंत जोरदार धडक दिली. धडक इतकी भयानक होती की कार हायवेचे लोखंडी बॅरिकेड्स तोडून थेट बाजूच्या 500 फूट खोल दरीत कोसळली आहे. हे ऐकताच वेदिकाने आपल्या दोन्ही हातांनी स्वतःचे कान बंद केले. "नाही, असं असूच शकत नाही. तुम्ही खोटं बोलताय साहेब. माझे आदित्य मला सांगून गेले आहेत की ते कार सावकाश चालवतील. ते मला सोडून कुठेच जाऊ शकत नाहीत." वेदिकाने हॉलमध्ये एकच आक्रोश केला. बाबांनी तिला पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे स्वतःचे पाय थरथरत होते. त्यांनी पोलिसांना विचारले, "साहेब, माझा मुलगा कसा आहे आम्हाला सांगा. आम्ही आत्ता निघतो." पोलीस अधिकाऱ्याने अत्यंत जड अंतःकरणाने बाबांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, "स्वतःला सावरा." रेस्क्यू टीम आणि हायवे पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले होते. "आम्ही क्रेनच्या सहाय्याने दरीत उतरून कार बाहेर काढली आहे. कार पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. कारच्या ड्रायव्हर सीटच्या बाजूला आम्हाला आदित्य यांचे पाकीट, त्यांचे ऑफिसचे ID कार्ड, सोन्याची अंगठी आणि रक्ताने माखलेले काही कपडे सापडले आहेत. पण आदित्य यांचा मृतदेह कारमध्ये नव्हता. अपघाताच्या वेळी कारची काच फुटून ते बाहेर फेकले गेले असावेत. दरी अत्यंत खोल आहे आणि त्या दरीच्या तळाशी घाटातील नदीचा वेगवान प्रवाह वाहतो आहे. पाऊस खूप जास्त असल्यामुळे नदीला पूर आला आहे. आमची रेस्क्यू टीम खाली उतरली होती, पण या भयानक पावसात आणि पुरात कोणीही जिवंत राहणे शक्य नाही." आईंनी घरात एक अत्यंत भयानक टाहो फोडला आणि त्या हॉलमधील जमिनीवर शुद्ध हरपून कोसळल्या. बाबा सोफ्यावर डोक्याला हात लावून ढसाढसा रडू लागले. वेदिका पूर्णपणे सुन्न झाली. तिचे डोळे पांढरे पडले होते. तिच्या डोळ्यातून आता अश्रूही येत नव्हते. ती भिंतीवर असलेल्या आदित्यच्या फोटोकडे एकटक पाहत राहिली. 3 वर्षांची चिमुरडी आरोही साऱ्यांच्या रडण्याच्या आणि ओरडण्याच्या आवाजाने जागी झाली. तिला काहीच समजत नव्हते. ती फक्त घाबरून मोठ्याने रडू लागली आणि हॉलमध्ये येत तिने जमिनीवर "बाबा, बाबा" म्हणून हंबरडा फोडला. तिचे ते अजाणतेपणे रडणे पाहून तिथे उपस्थित असलेल्या कोणाचेही अश्रू थांबत नव्हते. पुढचे सलग 5 दिवस पोलिसांनी आणि स्थानिक रेस्क्यू टीमने खंडाळा घाटातील त्या दरीत आणि नदीच्या संपूर्ण पात्रात शोध मोहीम राबवली. 5 दिवसानंतरही नदीच्या पात्रातून आदित्यचा मृतदेह सापडू शकला नाही, कारण पुराचा वेग प्रचंड होता. शेवटी पोलिसांनी कारचे अवशेष आणि मिळालेल्या पुराव्यांच्या आधारावर मिसिंग अँड प्रिझ्युम्ड डेड चा अधिकृत कायदेशीर रिपोर्ट कुटुंबाच्या स्वाधीन केला. घराचे हसते खेळते गोकुळ एका रात्रीत उद्ध्वस्त झाले होते. वेदिकाच्या आयुष्यातील सर्व रंग जणू नेहमीसाठी निघून गेले होते. तिने आईच्या सांगण्यावरून आपल्या कपाळावरचे लाल कुंकू पुसून टाकले. गळ्यातले ते पवित्र मंगळसूत्र एका लहान लाकडी डबीत बंद करून देवघरात ठेवले. ती आता केवळ एक जिवंत शरीर बनून घरात वावरत होती, जिचा आत्मा आदित्यसोबतच त्या काळ्या रात्री खंडाळा घाटाच्या दरीत कुठेतरी हरवला होता. पोलिसांनी तर कारचे अवशेष पाहून
आदित्यला मृत घोषित केलं. पण खंडाळा घाटातील त्या काळ्या रात्री नक्की काय घडलं होतं? आदित्य खरोखरच नदीच्या पुरात वाहून गेला होता का? की या अपघातामागे दडलं होतं दुसरं कोणतं तरी भयानक सत्य? आता एका रात्रीत ज्या वेदिकाचं कुंकू पुसलं गेलं होतं ती आपली 3 वर्षाची चिमुरडी आरोही आणि आजारी आईबाबांना घेऊन या क्रूर जगाचा सामना कशी करणार? जेव्हा घराची संपूर्ण जबाबदारी वेदिकाच्या एकटीच्या खांद्यावर येईल तेव्हा नियती तिच्यासमोर कोणतं नवीन वळण आणणार? वेदिकाचा हा पुढचा खडतर आणि डोळ्यात पाणी आणणारा संघर्ष पहा खेळ नियतीचा या कथेच्या पुढील भागात. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.